सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध कॉन्ड्युएट्स आणि इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीजची चर्चा करणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह: व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम असावे. इलेक्ट्रिकल वायरिंगसाठी वेगवेगळे कॉन्ड्युएट ओळखा. इलेक्ट्रिकल वायरिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणे ओळखा. इलेक्ट्रिकल वायरिंगसाठी PVC कॉन्ड्युएट. PVC म्हणजे पॉलीविनाइल क्लोराइड, जे एक कठोर रासायनिक प्रतिरोधक सिंथेटिक रेझिन आहे. PVC इलेक्ट्रिकल कॉन्ड्युएट सामान्यतः थ्रेडिंगसाठी आणि तारांना गंज आणि विद्युत गळतीपासून संरक्षण करण्यासाठी पांढरी कठोर PVC ट्यूब म्हणून ओळखली जाते. PVC इलेक्ट्रिकल कॉन्ड्युएट पाईप्स 19 मिमी, 25 मिमी, 32 मिमी, 40 मिमी, 50 मिमी आणि 63 मिमी व्यासाच्या 12 फूट स्टँडर्ड लांबीच्या आकारात उपलब्ध आहेत. PVC कॉन्ड्युएट्स बहुतेक घरगुती वायरिंग ॲप्लिकेशन्ससाठी वापरले जातात. इलेक्ट्रिकल वायरिंगसाठी GI कॉन्ड्युएट. जी कॉन्ड्युएट, ज्याला गॅल्वनाइज्ड आयर्न कॉन्ड्युएट असेही म्हणतात, उच्च गुणवत्तेच्या गॅल्वनाइज्ड कोल्ड रोल्ड स्टील प्लेटपासून बनलेले आहे. गॅल्वनाइज्ड आयर्न कॉन्ड्युएट आणि त्यांची उपकरणे अग्निरोधक असल्यामुळे अग्नी सुरक्षा देतात. जोडण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी GI कॉन्ड्युइट प्रत्येक टोकाला धाग्याने तयार केली जाते. 20 mm आणि 25 mm हे GI कॉन्ड्युइट पाईपचे 2 आकार आहेत, प्रत्येक 12 फूट लांब. औद्योगिक वायरिंग, कोस्टल लाईन्स, केमिकल आणि GAD इंडस्ट्रीजसाठी जी कॉन्ड्युएट्स वापरतात. केसिंग आणि कॅपिंग. केसिंग आणि कॅपिंग ही सर्वात जुनी आणि लोकप्रिय वायरिंग प्रणालीपैकी एक आहे, जी आजही वापरात आहे. ही एक इलेक्ट्रिकल वायरिंग पद्धत आहे जिथे PVC इन्सुलेटेड वायर प्लास्टिकच्या आवरणांमध्ये ठेवल्या जातात आणि कॅपने झाकल्या जातात. केसिंग आणि कॅपिंग सिस्टीमचा वापर घरगुती वायरिंग, वायर वितरण आणि इतर वायरिंग सिस्टम, ऑफिसेस आणि कमी व्होल्टेज वापरणाऱ्या उपकरणांच्या संरक्षणासाठी केला जातो. केसिंग सामान्यतः एक आयताकृती पट्टी असते आणि त्याची चॅनल आणि कॅप सामान्यतः राखाडी किंवा पांढरी असते. स्टँडर्ड केस आणि कॅपची लांबी 39.4 इंच आहे आणि ती 1.5 इंच रुंद आणि 0.8 इंच जाडीच्या आकारात येते. कॉन्ड्युइट ॲक्सेसरीज. जंक्शन्स 1 मार्ग, 2 मार्ग, 3 मार्ग आणि 4 मार्गांमध्ये उपलब्ध आहेत आणि आवश्यकतेनुसार वायर रूटिंग विभाजित करण्यासाठी वापरले जातात. 19 mm आणि 25 mm सह PVC आणि GI दोन्हींमध्ये उपलब्ध. सीलिंग रोज. टॅपिंग प्रदान करण्यासाठी सीलिंग रोज वापरले जातात. पंखे, पेंडंट होल्डर्स, ट्यूबलाइट्स इत्यादींना वीज पुरवण्यासाठी वायरिंगचे पॉइंट्स, साधारणपणे लवचिक तारांचा वापर सीलिंग रोजवरून टॅप करण्यासाठी केला जातो. हे सर्किटवर वापरले जाऊ नये, ज्याचा व्होल्टेज सामान्यतः 250 व्होल्टपेक्षा जास्त असतो. थम्बलर स्विच हा 5 अँप्सचा करंट रेटिंग स्विच आहे, जो घरगुती इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये वापरला जातो. हे पृष्ठभाग स्विच म्हणून देखील ओळखले जाते. ते लाकडी बोर्ड किंवा गोल ब्लॉकवर बसवले जाऊ शकते. हे विविध आकार आणि डिझाईनमध्ये बॅकलाईटपासून बनलेले आहे. फ्लश स्विच. हे स्विचेस भिंतीला चिकटलेले असतात आणि बाहेर पडत नाहीत. उच्च गुणवत्तेचे कार्यप्रदर्शन आणि देखावा इच्छित असल्यास अशा प्रकारांचा वापर केला जातो. आजकाल प्रत्येक नवीन बांधलेल्या घरात अशा प्रकारचे स्विच वापरले जातात. कधीकधी या स्विचेसना पियानो प्रकारचे स्विच म्हणतात. वरील सर्व स्विचेस 5 अँप्स 250 व्होल्ट आणि 15 अँप्स 250 व्होल्टसाठी बनलेले आहेत. नाईफ स्विच. नाईफ स्विचमध्ये एका टोकाला ब्लेड असतात आणि काटे असलेल्या टर्मिनल्समध्ये जाण्याची व्यवस्था केलेली असते किंवा दुसऱ्या टोकाला जबडा.
हे सिंगल थ्रो स्विच किंवा डबल थ्रो स्विच म्हणून उपलब्ध आहेत. या इलेक्ट्रोप्लेटिंग कामासाठी वापरले जातात. हे सिंगल थ्रो किंवा डबल थ्रो प्रकारातील असू शकते. टॉगल स्विच हे प्रोजेक्टिंग लिव्हरद्वारे चालवले जाणारे इलेक्ट्रिक स्विच आहे जे वर आणि खाली हलवले जाऊ शकते आणि ते देखील आहे स्नॅप स्विचेस म्हणतात. करंट रेटिंग 3, 6, 10, 16, 20 आणि 25 अँप्स. व्होल्टेज रेटिंग 125 व्होल्ट आणि 250 व्होल्ट AC. आकार 8, 10, 12, 15 इत्यादी. नॉब प्रकार पितळ, प्लास्टिक, अंडाकृती, गोल, सपाट इत्यादी. फॅन रेग्युलेटर. फॅन रेग्युलेटर हा एक महत्त्वाचा घटक आहे जो तुमच्या गरजेनुसार तुमच्या फॅनचा वेग वाढवतो किंवा कमी करतो. IC मुख्य स्विच. मेन स्विचमध्ये कास्ट आयर्नचा एक केस असतो, म्हणूनच याला आयर्न क्लॅड मेन स्विच म्हणतात. पोर्सेलिन फ्यूज कटआउट्स स्विचच्या आत बसवले जातात आणि स्विचच्या बाहेर हँडल बसवले जाते. हँडलला चौरस आकाराचा बॅकलाइट रॉड जोडलेला आहे. हे खालील प्रकार आहेत. सिंगल फेज सप्लाय कंट्रोलसाठी ICDP आयर्न क्लॅड डबल पोल मेन स्विच वापरला जातो आणि ते बनलेले असते 15 अँप्स, 30 अँप्स, 60 अँप्स, 100 अँप्स आणि 250 व्होल्टसाठी. ICTP आयर्न क्लॅड असलेला ट्रिपल पोल मेन स्विच 3 फेज सप्लाय कंट्रोलसाठी वापरला जातो आणि 15 साठी बनवला जातो. 30 अँप्स, 60 अँप्स, 100 अँप्स, 150 अँप्स, 200 अँप्स आणि 500 व्होल्ट 3 फेज 4 वायर मेन स्विच देखील उपलब्ध आहेत. न्यूट्रलवर 4th वायर लिंक वापरली जाते. आउटलेट ॲक्सेसरीज. या ॲक्सेसरीजचा वापर टेबल फॅन, TV, इलेक्ट्रिक इस्त्री इत्यादी पोर्टेबल उपकरणांसाठी पुरवठा करण्यासाठी केला जातो. मानक रेटिंग 6, 16 आणि 32 अँपिअर आणि 240 व्होल्ट्स असतील. 2 पिन सॉकेट. या सॉकेटला 6 अँप्स 250 व्होल्ट असे रेट केले जाते आणि त्यात अर्थ कनेक्शन शिवाय फक्त 2 पिन आहेत. हे फक्त दुहेरी इन्सुलेटेड उपकरणांसाठी योग्य आहेत. PVC किंवा इन्सुलेटेड बॉडी. 3 पिन सॉकेट. या प्रकारचे सॉकेट लाईट आणि पॉवर सर्किट दोन्हीसाठी योग्य आहे. या सॉकेट्सना 250 व्होल्ट्सवर 6 अँप्स किंवा 250 व्होल्ट्सवर 16 अँप्स रेट केले जाते आणि ते पृष्ठभाग माउंटिंग प्रकार किंवा फ्लश प्रकार म्हणून उपलब्ध आहेत. 3 टर्मिनल चिन्हांकित आहेत. लाईन L, न्यूट्रल N आणि अर्थ E म्हणून. 2 पिन प्लग टॉप. सॉकेटमधून पुरवठा घेण्यासाठी याचा वापर केला जातो. यात एकाच आकाराच्या 2 पिन आहेत. 3 पिन प्लग टॉप सॉकेटमधून पुरवठा घेण्यासाठी वापरला जातो. यात 3 पिन आहेत. 2 आकारात समान आहेत आणि तिसरा मोठा आणि लांब आहे जो अर्थसाठी आहे. हे 6 अँप्स 250 व्होल्ट किंवा 16 अँप्स 250 व्होल्ट म्हणून देखील रेट केले जातात. हे बेकेलाइट आणि PVC सामग्रीचे बनलेले आहेत. लॅम्प होल्डर. लॅम्प ठेवण्यासाठी लॅम्प होल्डर वापरला जातो. पूर्वी पितळ होल्डरचा सर्वात जास्त वापर केला जात असे, परंतु आजकाल त्यांची जागा बेकलाइट होल्डरने घेतली आहे. यामध्ये घन किंवा पोकळ स्प्रिंग कॉन्टॅक्ट टर्मिनल असू शकतात. फ्यूज. फ्यूज एक सुरक्षा ॲक्सेसरी आहे. हे आहे सर्किटसह मालिकेत जोडलेले आहे आणि जेव्हा जास्त विद्युत प्रवाह वाहते तेव्हा विद्युत उपकरणे आणि उपकरणांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जाओ.